नागपुर शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल ने आज संवाददाता सम्मेलन में अनेक मुद्दों पर बात की। शहर की वाहतूक व्यवस्था से लेकर कानून व्यवस्था पर पूछे गए सवालों के जवाब दिए। तो जो ऐसे जो पर्टिकुलर केसेस है ना, अभी मेरे पास एक तो उसका आंकड़ा नहीं है। तो ये जो है हमारे को सीओसी जो है अपने कैमरा सिस्टम जो है उसमें हम सबसे पहले वही देखते हैं कि या कोई जैसे कोई भी जैसे चेन स्नैचिंग हुई हो, गाड़ी चोरी हुई हो या कोई और गंभीर अपराध हुआ हो, तो हम उसके ऊपर जाके वो देखते हैं। अगर उसमें मिलती है तो वो हम चेक करते हैं और वो उसमें 80% या 90% हमको मिल जाती है उसकी इन्फॉर्मेशन। वो नहीं मिलता तो हम कन्वेंशनल वे से भी जाते हैं। तो इस तरह से चल रहा है। ये जो पर्टिकुलर केस है, अगर आप इसकी इन्फॉर्मेशन देंगे तो मैं अभी 5 मिनट में आपको बता सकता हूँ की कहाँ तक इसमें इन्व्हेस्टिगेशन पहुंची है। हे तुम्ही जे म्हणताय ते एक्साईज डिपार्टमेंटकडे संपूर्ण जिल्हा असतो. मग आम्ही जे त्यांच्याकडून आता मागे पण एक केस आला होता जे त्याच्यात त्यांनी एम पी डी एची केली होती आणि आम्ही एम पी डी ए कारण ते अधिकार माझ्याकडे ते आम्ही ती कारवाई पण केलेली आहे. तर त्यांना जे जसे जसे गरज पडतात किंवा त्यांना जसे जे वाटतात की आम्ही पोलिसांची मदत, कारण आता इलेक्शन्सचा पिरियड होता, आम्ही भरपूर त्याच्यात रेड्स वगैरे केलेली आहे आणि फार मोठी संख्यामध्ये दारू पण जप्त करण्यात आलेली आहे. ती प्रक्रिया अजूनही आमची चालू आहे. सांगितलं की याच्यात ना भरपूर मुद्दे आहे केसमध्ये. आरोपी निष्पन्न होत आहे. तो मुख्य आरोपी आहे तो कसेही करत होतो त्याच्यात वेळ लागतोय. परंतु हे जे निष्पन्न होतील तर ते आपण त्याच्यावर कारवाई करणारच आहे. आणि हे डॉक्युमेंट्स घेणे, कारण शाळाकडून घेणे डॉक्युमेंट्स, आता शाळा बंद आहे आणि ते ते त्याची घर झडतीमध्ये जे जे आलेले आहे तर ते नाव, त्यांचे सर्टिफिकेट्स, त्यांनी कुठे दाखला घेतला, तर एज्युकेशन डिपार्टमेंटकडून हे माहिती घेणे, हे सगळे लिंक्स मध्ये थोडा वेळ जातोय. कारण काय की याच्यात आता भरपूर नाव समोर येत आहे मुलांचे पण, की कोणाकोणाचे ॲडमिशन झालेले आहे. तर हे एक एक करून आपण हे करतो. मग त्यांनी कुठून अपलोड केले, कोणते डॉक्युमेंट दिले, कुठून त्यांनी डॉक्युमेंट्स घेतले, हे सगळे लिंक्समध्ये थोड़ी वेळ लागतो. जैसे मैंने बताया कि हाँ, 8 के करीब जो है हमने ऐसे एक रेस्टोरेंट्स और बार्स पे कार्रवाई की है। इसके अलावा 3 जो है रूफ टॉप जो रेस्टोरेंट्स हैं उनके ऊपर भी हमने कार्रवाई की है। तो जहाँ पे भी हमको लगता है कि नियमों का उल्लंघन हो रहा है तो उन सब के ऊपर हम लोग कार्रवाई कर रहे हैं। एक केस में तो जहाँ पे कुछ ड्रग्स भी हमको बरामद हुई थी, उसको हमने सील किया और उसके बाद में उसका संबंधित डिपार्टमेंट्स को भी उसके डिटेल्स हमने भेजी हैं। तो यहाँ पे काफ़ी कड़क तरीके से हम लोग ये चीज़ें कर रहे हैं कि इस तरह की घटनाएं शहर में ना हो। नागपुर शहर में 2 केसेस दाखिल हुए हैं, एक सीताबर्डी पुलिस स्टेशन में और एक सदर पुलिस स्टेशन में, और दोनों ही केसेस में जो आरोपी निष्पन्न हुए हैं वो और उसके अलावा जो आरोपी निष्पन्न हो रहे हैं वो हमारी कार्रवाई अभी चालू है दोनों ही पुलिस स्टेशन में। इसमें अभी 2-3 आरोपी जो हैं इसमें अरेस्ट हुए हैं और बाकी कुछ नाम जो है निष्पन्न हुए हैं, कुछ एफआईआर में है और बाकी के लोग। मुख्य जो सूत्रधार है, इसका जो मुख्य आरोपी है वो अभी अटक होना है, परंतु उसके यहाँ पे जो हमने चेक किया उसमें कुछ डॉक्यूमेंट्स हमको मिले हैं बड़ी संख्या में, और उसके अलावा एक तलवार भी उसके यहाँ पे मिली है। तो ये सब चीज़ें अभी हमारी इन्वेस्टिगेशन चल रही है और उसका और भी इसमें क्या क्या लिंक्स हैं वो हम लोग इस्टेब्लिश करने की कोशिश कर रहे हैं, और जैसे ही इन्फॉर्मेशन आगे बढ़ते हैं मैं आपको बताता हूँ। ते जे तुम्ही म्हणताय की आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जे जे एव्हिडन्सेस होती, म्हणजे त्यांनी कुठे दारू पिली होती, त्यांनी त्यांची रिसीट वगैरे, सी सी टी व्ही फुटेजेस, आमचे अधिकारी ज्याच्यात ज्यांच्यावर असे आक्षेप होते किंवा आरोप होते ती आमची कारवाई आहे चालू. तसेच जे जे याच्यात शंका दर्शनात आली होती त्यावेळेस त्याच्यावर सर्वांवर आम्ही कारवाई केलेली आहे. आता ते पेपर्स माझ्याकडे नाही, आता मी सांगितलं असतं तुम्हाला, परंतु त्या केसमध्ये एकही आमच्याकडून अशी चूक म्हणजे मला असं वाटतं की राहिली नसेल. आणि जे त्याप्रमाणे जसे आम्हाला कळलं होतं त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे. आणि अजून एक सांगतोय की जो याच्यात दोषी असेल ते थोडा वेळ त्याच्या लावू शकतो, कारण सगळे पेपर्स आणि असू शकतात. ते असेल तर त्यांना आम्ही कोणाला सोडणार नाही हे मी तुमच्या समोर सांगू शकतोय. आणि अशी भूमिका आमची सुरुवातीपासून राहिलेली आहे. जे कुठेही हे करतात तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन घेतो.
जसं मी सांगितलं की आमची सूचनामध्ये असं आहे की 18 वर्ष तुम्ही वाचू पण शकतात की त्याच्यात कोणीही मुलगा किंवा मुली ज्याची वय 18 चे कमी आहे तर त्यांना हे देऊ नये आणि त्यांना जर कोणी दारू वगैरे घेतली कारण 25 वर्षाची वय आहे त्याच्यासाठी लायसन्स पाहिजे हे सगळी सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे. त्याशिवाय आम्ही असं पण त्यांना सांगितलेलं आहे की बाहेर जातात दारू पिऊन तर तुम्ही त्यांना सांगा किंवा ते डिस्प्ले करा आणि हे अगोदर सांगितलं या इन्सिडेंटच्या अगोदर की ते दारू पिऊन गाडी चालू नये हे पण आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि अजून जसं काही लोक दारू पिऊन डान्स वगैरे करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यात भांडण होतात ते एक कुठलीही जर घटना घडली तर ते तुम्ही आम्हाला कळवावे आणि ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. जसं मी सांगितलं की अंबाझरी एक रेस्टॉरंटमध्ये एक घटना घडली होती त्यांनी तातडीने आम्हाला सांगितलं की दारू पिऊन असं त्यांचे याच्यात भांडण झालेली आहे. आम्ही लगेच त्याच्यावर ॲक्शन घेतला. 324चा केस पण त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता. देखिए शुरू से ही हम जो है यहाँ पे काफ़ी बड़ी तरह से केसेस इसमें कर रहे हैं और लगभग 688 केसेस हमें ड्रिंक एंड ड्राइव के केसेस किए हैं. और इसके अलावा हमने सभी होटल्स को, बार्स को, रेस्टोरेंट्स को सख्त सूचना दी है और इसके लगभग हम 4 जो है 144 जो धारा है उसके अंदर हमने उनको रेस्ट्रिक्शंस दिए हैं और उनको सूचनाएं दी हैं कि आप किस किस चीज़ का पालन करें. आप जो भी है क्योंकि यहाँ पे 25 साल की उम्र से छोटे जो बच्चे हैं उनको जो लोग हैं वो दारू नहीं पी सकते, शराब नहीं पी सकते. ऐसा आप डिस्प्ले कीजिए, आप जो है उनसे पूछिए एज क्या है उसकी. और उसके अलावा जब कोई बाहर भी जा रहा है तो वहाँ पे भी आपको एक ये लगाना चाहिए फलक कि उस पर लिखें कि दारू पी के गाड़ी ना चलाएं. ये एक हो गया. और दूसरा हमारा जो मैंने आपको बताया कि केसेस भी हम अपनी तरफ से कर रहे हैं, अवेयरनेस का भी इसमें काफ़ी कर रहे हैं. इसके अलावा ट्रैफिक डिपार्टमेंट की तरफ से भी बच्चे जो हैं कई बार जो गाड़ी चलाते हैं उनको भी हमें ट्रैफिक डिपार्टमेंट को भी इस तरह की सूचना दी है कि कोई भी बच्चा जो है जिसके पास लाइसेंस नहीं है गाड़ी चलाने का उसको अधिकार नहीं है. तो ये सारी चीज़ें हम लोग कर रहे हैं. देखिए इसमें 2-3 चीज़ें हैं. एक तो इसके बारे में अवेयरनेस होना बहुत ज़रूरी है तो हम अवेयरनेस के लिए बहुत काम कर रहे हैं. और अवेयरनेस में अभी क्योंकि स्कूल और कॉलेजेस बंद हैं तो इसलिए नहीं तो हम सोशल मीडिया के थ्रू उनके पास में लोगों के पास में पहुंच रहे हैं. इसके अलावा लोगों का क्या अधिकार है तो इसमें जो है एक सेंट्रल पोर्टल भी है. आप उसके ऊपर इमीडिएटली भेज सकते हैं. अगर आपके हाथ में कोई बैंक फ्रॉड हुआ है तो उसकी इन्फॉर्मेशन तो ये नॉलेज नहीं है लोगों को. इस नॉलेज के बारे में हम लोग काम कर रहे हैं क्योंकि ये कहीं भी बैठ के हो सकता है गुनाह. तो इसलिए हमने जो हमारे जो साइबर पुलिस स्टेशन है उसको सख्त सूचना दी है कि आपके पास में जब भी गुनाह आए तो आपको रजिस्टर करना है. तो वो हमने यहाँ पे बताया है. इसके अलावा अगर पुलिस स्टेशन में भी कोई आती है सूचना तो उनका और साइबर पुलिस स्टेशन का कोऑर्डिनेशन वहाँ पे जो अपग्रेडेशन होना चाहिए स्टाफ का क्योंकि हमारे डीसीपी क्राइम जो है वो ही देख रहे हैं इसको. तो वहाँ पे अगर उनको ट्रेनिंग की ज़रूरत है तो ट्रेनिंग हम लोग जो है वो कर रहे हैं. तो कुल मिला के इसमें हमारी भी अपग्रेडेशन और पब्लिक को भी उसके किस तरह के गुने हो रहे हैं इसके बारे में हम रेगुलरली देख रहे हैं. अगर आप हमारे सोशल मीडिया पे भी देखेंगे तो रेगुलरली हम उसको बता रहे हैं और ताकि लोगों तक पहुँचें कि आपके साथ में ऐसा ना हो इसके लिए आपको किस तरह से सावधान रहने की ज़रूरत है. तर यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच एक कडक भूमिका याच्यात घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जिथे जिथे आम्हाला घटना ची माहिती मिळतात तसेच आम्ही 144 CRPCमध्ये पण वेळोवेळी अधिसूचना जाहीर केलेली आहे की काय काय त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. कुठलीही जर त्यांच्याकडे हे असला काय घटना घडलेली आहे त्याचे बारमध्ये किंवा काय होण्याची शक्यता आहे बाहेर तर ते लगेच त्यांनी आम्हाला सूचना दिली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई पण केलेली आहे. जसं अंबाझरीमध्ये जसे आम्हाला माहिती मिळाली आम्ही कारवाई केली. तर याशिवाय जवळपास 7 आम्ही रेस्टॉरंट्सवर कारवाई तशी केलेली आहे आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे पण केसेस आम्ही यावर्षी या जवळपास 4 महिन्यामध्ये 688 आपण केलेले आहे जे मागच्या वर्षी 275चे सुमारास होते. मग आमची भूमिका याच्यात कडक राहिलेली आहे आणि सुरुवातीपासून आपण याच्यावर लक्ष देतोय आणि कारवाई करतोय. नागपुर समय, गली से दिल्ली तक.